मस्त मसालेदार चमचमीत वांगी मसाला बघताच तोंडाला पाणी सुटलं असेल. चवीलाही तेवढीच अप्रतिम आहेत. वांगी मसाला बनवण्यासाठी कोणती वांगी निवडायची तेही मी तुम्हाला सांगणार आहे, तर नक्की बनवून बघा या पद्धतीने. एकदम मस्त मसालेदार अशी चमचमीत वांगी. तर वांगी बनवण्यासाठी आपण आधी चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी 1 कप किसलेलं खोबरं घेतलं आहे. तव्यावरती आपण किंवा कढईमध्ये तुम्ही भाजू शकता. एकदम कमी गॅसवरती भाजायचं आहे आपल्याला खोबरं, कारण सुकं खोबरं आहे ते लगेचच करपतं. त्यामुळे कमी गॅसवरती आपण सतत मिक्स करत हे खोबरं थोडं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर बघा खोबऱ्याचा कलर बघा लगेचच चेंज झालेला आहे, कारण हे खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर अगदी 2 मिनटामध्ये आपलं हे खोबरं भाजून झालेलं आहे. हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये. आणि सेम तव्यावरती मी 2 कांदे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि थोडंसं तेल घालायचं आहे. साधारण 1 चमचा मी इथे तेल घालते आहे आणि तेल घालून आपण कांदा ही थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता गॅस मिडियमवरती करायचा आणि कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर खूपच चविष्ट अप्रतिम लागतात ही वांगी. तर कांदाही आपला भाजून झालेला आहे बघा, मस्त लालसर झालेला आहे. आता कांदाही एका प्लेटमध्ये काढून घेते आणि कांदा आणि खोबरं थंड झाल्यावर आपण थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत. आता वांगी मसाला बनवण्यासाठी इथे आपल्याला एकदम अशी छोटी काळी वांगी येतात ना, ती घ्यायची आहेत. ती चवीलाही खूप छान असतात आणि शिजतातही लवकर, एकदम सॉफ्ट होतात. नाहीतर मोठी जर वांगी घेतला तर ती शिजणार नाहीत, कडक कडक लागतील. त्यामुळे अशी छोटी वांगी घ्यायची आणि याला मधून आपण चिरा देणार आहोत बघा. आणि बघायचं ओपन करून, आतमध्ये कीड वगैरे असते, त्यामुळे आपण हे पूर्ण असं वांगं उघडून बघायचं आहे आणि पूर्ण चीर नाही द्यायची, अर्धवट असं ठेवायचं आहे बघा. उघडून पूर्णपणे बघितलं आणि देठही आपण ठेवलेला आहे आणि लगेचच वांगं पाण्यात टाकायचं आहे, कारण नाहीतर पाण्याच्या बाहेर ठेवलात तर वांगी काळी पडतील. तर वांगी आधी पहिली स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि स्वच्छ पाणी नंतर घेऊन त्यामध्ये आपण ही वांगी ठेवलेली आहेत. वांगी आधी मी धुवून घेतलेली आहेत. तर अशीच वांगी सर्व मी कापून घेते. प्रत्येक वेळी पूर्ण वांगं असं उघडून बघायचं आहे. तर वांगी आपली कापून झालेली आहेत. त्याला असंच थोडा वेळ पाण्यात ठेवू. तोपर्यंत आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. साधारण 2 ते 3 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये आपण ही वांगी घालणार आहोत. सर्व वांगी घालून घ्यायची आणि याला कवर करून आपल्याला वांगी मस्त अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. त्याच्यावरती कवर करून झाकण ठेवा, कारण वांग्याचं पाणी तेल वगैरे उडू शकतं अंगावरती. त्यामुळे वांगी आता एका साईडने हलकीशी फ्राय झाल्यानंतर आपण टर्न करून करून सर्व साईडने वांगी मस्तपैकी फ्राय करून घ्यायची. एकदम गॅसवर का मी एकदम लो टू मिडियमवरती ठेवला आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि वांगी आपली भाजली आहे छानपैकी. तर वांगी आता आपण काढून घेऊया. कारण ही छोटी वांगी आहेत, लगेचच शिजतात, मस्त सॉफ्ट होतात. तर आता वांगी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपली चटणीही वाटून झालेली आहे. आता आपण वांग्यांचा मसाला बनवायला सुरुवात करूया. तर आता जे उरलेलं तेल आहे त्याचाच वापर करायचा आहे. तर मी ते अर्धा चमचा राई घातलेली आहे. राई थोडी तडकली का अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आता जिरं आणि राई छान असं तेलामध्ये तडकेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. आता थोडंसं घालूया 2 पिंच एवढं हिंगामुळे छान टेस्ट येते. आणि 1 हिरवी मिरची घातलेली आहे. साधारण 1 मोठा चमचा आलं लसूण मी किसून घेतलेला आहे. पेस्ट ही घालू शकता, मी इथे बारीक किसून घेतलेलं आहे. आता हे आलं लसूण आपण तेलामध्ये परतून घेतलं. त्यानंतर जे कांदा खोबऱ्याची चटणी केली होती तीही घालून आपण मस्तपैकी परतून घ्यायचं आहे. याचा फ्लेम इथे एकदम लोवरती ठेवला आहे आणि लो फ्लेमवरती परतून घेतलं आहे. अर्धा चमचा मी इथे जिरं पावडर घातलेला आहे. अर्धा चमचा धने पावडर घालायचं आपल्याला आणि पाव चमचा हळद घालते मी. पाव चमचा हळद घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची. साधारण 1.5 चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे. आता तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण ठरवू शकता. तर इथे मी 1.5 चमचा मसाला घातलेला आहे. मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे बघा. मस्त असं परतलं गेलं आहे. साईडने तुम्हाला दिसत असेल तेलही छान सुटलेलं आहे. जेवढा व्यवस्थित तुम्ही मसाला परताल तेवढंच तुमचा वांगी मसाला चांगला होणार. त्यानंतर पाव कप मी इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. शेंगदाणे मी गॅसवर तव्यावरती थोडे भाजून मिक्सरमध्ये थोडं जाडसर कूट करून घातलेलं आहे.
अर्धा चमचा मी आमचूर पावडर घातलेली आहे. आंबट मस्त असा फ्लेवर येतो वांग्यांमध्ये. आणि इथे गरम पाणी आपल्याला घालायचं आहे. आता ग्रेव्ही आपल्याला पातळ करायची, त्यामुळे इथे गरम एकदम कडकडीत पाणी घालायचं आहे, थंड पाणी घालू नका. चवीनुसार घातलेलं आहे मीठ. आता व्यवस्थित मिक्स करून आपण यामध्ये वांगी घालायची आहेत. तर जी आपण फ्राय करून वांगी ठेवली होती ती पटकन आपण यामध्ये घालून घेऊया आणि याला कवर करून आपण शिजवत ठेवणार आहोत. तर वांगी मी घातली आहेत, सर्व जी वांगी आपण फ्राय करून घेतली होती ती, आणि कवर करून याला आपण साधारण 7 मिनटं शिजत ठेवलेलं होतं. तर वांगी बघा मस्त शिजली आहेत. तवंगही तेलाला छान, कढीला छान आलेलं आहे. तर हलकंसं आपण परतून घेऊया, जी व्यवस्थित एकसारखी वांगी सर्व बाजूने शिजतील. आणि ही आपण वांगी शिजायला जास्त वेळही लागत नाही, कारण आपण आधीच फ्राय करून घेतलेली होती. आता यामध्ये घालूया गरम मसाला. तर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि वरून कापलेली कोथिंबीर थोडीशी, आणि ही मस्त आपली वांगी तयार आहेत. पण आपण गरम मसाला आता एंडिंगलाच घातलेला आहे. त्याचा फ्लेवर मध्ये उतरण्यासाठी साधारण 2 मिनटं फक्त झाकून शिजवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, गरम मसाला वांगी पूर्णपणे व्यवस्थित शिजल्यानंतरच घालायचा आहे. म्हणजे तो गरम मसाल्याचा फ्लेवर असतो ना, तो शेवटपर्यंत राहतो. त्यामुळे आता परत 2 मिनटं आपण फक्त शिजवून घ्यायचं आहे, जास्त वेळ लागणार नाही. गॅसचा फ्लेम एकदम लोवरतीच ठेवलेला आहे. तर ही आपली 2 मिनटानंतर बघा वांगी मसाला आपला मस्त तयार झालेला आहे. बघताच तोंडाला पाणी सुटेल एवढेच चविष्ट लागतात. तर रेसिपी आवडत असेल तर पटकन चॅनलला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, जे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही मस्त अशी चमचमीत मसालेदार वांगी नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट्समध्ये सांगा, मी नक्की बनवून दाखवेन. तर झटपट बनवा मस्त अशी ही मसालेदार वांगी आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. पोळीबरोबर किंवा राईसबरोबर एकदम अप्रतिम लागतात ही वांगी. दिसायला जेवढी सुंदर तेवढी चविष्ट अशी ही वांगी मसाला आहे. झालं.